नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज आहे 20 तारीख आणि संसदेला घेरावा घालण्याचं आंदोलन दिल्लीमध्ये जबरदस्त सुरू आहे. आज जसं वाटलं होतं की सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर आंदोलन मोडीत निघेल, पोलिस आंदोलन मोडीत काढतील, मात्र असं झालं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीला पोहोचल्यात. रेल्वेवरून सगळे विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झालेत, कलाकार आंदोलनामध्ये सहभागी झालेत, तर राजकीय नेते सुद्धा सहभागी होत आपल्याला दिसतात. राजकीय लोकांचा सुद्धा पाठिंबा या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे. मात्र पोलिसांनी तिथं आंदोलनच करू नये म्हणून काही योजना आखलेल्या आहेत. बरचसं काय पोलिसांनी तिथं दिल्लीला केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यातून कुठनं लोक, तरुण मुलं सगळे, तरुण विद्यार्थी सगळे दिल्लीला आलेले आहेत. आणि दिल्लीचं जे जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कसं झपाट्यानं पुढे गेलंय. सोनम वांगचुकला अटक केल्यानंतर वाटलं होतं लोकांना, हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना वाटलं हे आंदोलन मोडीत निघलेलं आहे, आता काय पुढे होणार नाही असं वाटलेलं होतं. मात्र ह्या आंदोलनाने कशी झेप घेतली पुढं, या सगळ्या गोष्टीची सविस्तर अशी चर्चा करणार आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2012-13 अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं होतं. ते काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये, काँग्रेस सरकारमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, लोकपाल विधेयक, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टीसाठी अण्णा हजारेंनी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र अण्णा हजारेंचं आंदोलन हे भ्रष्टाचाराच्या विरोधात नव्हतं, फक्त आणि फक्त काँग्रेस विरोधी होतं आणि काँग्रेसला घालवण्यासाठी अण्णा हजारेंचं आंदोलन होतं. काँग्रेस पक्ष गेल्यानंतर सुद्धा देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार वाढला. लोकपाल बिल आलं नाही, कोणी विधायक ते सादर केलं गेलेलं नाही. तो मुद्दा मागच पडत गेला आणि अण्णा हजारेंनी या गोष्टींवरती भ्रष्ट शब्द सुद्धा पुन्हा काढलेला नाही. म्हणजे हे अण्णा हजारेंचे हे आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अण्णा हजारेंकडे अनेक लोक गेले की मतदान चोरी होते, अण्णा भ्रष्टाचार देशामध्ये बोकाळलाय, रस्ता गिळतायत भाजपचे लोक, गुन्हेगारीकरण वाढलंय, करप्शन वाढलंय, या सगळ्या गोष्टींसाठी अण्णांकडे लोक गेली. अण्णांना सांगितलं की अण्णा असं झालंय तसं झालंय. मात्र अण्णा हजारेंनी याच्यावरती शून्य प्रतिक्रिया दिली. अण्णांनी सांगितलं की माझं वय झालंय आता आणि मीच सारखे आंदोलन करायची का, आता तुम्ही सुद्धा आंदोलन करा, असं अण्णांनी त्या टायमाला सांगितलं गेलं. 2012-13 दरम्यान जे अण्णा हजारेंनी अण्णा आंदोलन सुरू केलं होतं, या अण्णा आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा आणि RSS म्हणजे संघाचा पाठिंबा होता. या संघानं आणि भाजपनं देशभर आंदोलनं सुरू केली होती अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ. अण्णाला अटक केल्यानंतर सुद्धा आंदोलनं देशभर केली गेली आणि काँग्रेसचं सरकार घालवलं. 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. नरेंद्र मोदींनी जे भाजपमधले जे काही विरोधक होते सगळ्यांचा काटा काढला. जसं की अरुण जेटली, सुषमा स्वराज, ही जी पंतप्रधान पदाची जी दावेदार लोक होती, लालकृष्ण अडवाणी, ह्या सगळ्यांचा काटा काढला, सगळ्यांना नेस्तनाबूत केलं आणि स्वतः हुकुमशहासारखं सध्या वागतायत देशामध्ये. 2014 पासून लोकांना वाटलं की देशामध्ये भ्रष्टाचार कमी होईल, महागाई कमी होईल, देशाची प्रगती होईल, आपण अमेरिकेच्या पुढे जाऊ, आपला जगात दबदबा निर्माण होईल असं लोकांना वाटलं. मात्र याच्यातलं काहीही झालं नाही. या उलट अमेरिकेनं आपल्यावरती 50% टॅरिफ लावला, अमेरिकेनं आपल्या नौका फोडल्या, अमेरिकेनं आपल्या विरोधात कितीतरी कुरघोड्या केल्या, एपिस्टिन फाईल पुढे आणलं नरेंद्र मोदींचं. मात्र नरेंद्र मोदींची काहीही ताकद झालेली नाही की अमेरिकेच्या पुढे बोलायची, चायनाच्या पुढे बोलायची. चीननं आपला अरुणाचल प्रदेश मधला बराचसा भाग बळकावलेला आहे. बरंच चीन आपल्या देशातली बरीच भूमी त्यांनी बळकवलेली आहे. मात्र याच्यावरती काहीही
नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया आली नाही. उलट देशामध्ये जे जे लोक विरोध करतायत त्याला NRC सारखा कायदा लावून कायमस्वरूपी जेलबंद केलं गेलं. वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. खासदार फोडाफोडी केली. विरोधकांचे पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कटकारस्थान नरेंद्र मोदींनी केलं. निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, सुप्रीम कोर्टाला हाताशी धरलं, ED CBI सगळ्या एजन्सीवरती आपलं कमांड निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून विरोधकाचे पक्ष संपवण्याचं काम केलं, विरोधकांना त्रास देण्याचं काम केलं. काल परवा आपण पाहिलं गेल्या आठवड्यात की उद्धव ठाकरेंचे 6 खासदार भाजप सोबत म्हणजे एकनाथ शिंदेसोबत लावले. तसंच शरद पवारांचे सुद्धा काही खासदार, तृणमूल म्हणजेच ममता बॅनर्जीचे काही खासदार भाजप सोबत, म्हणजे असं सगळे पक्ष ना पक्ष फोडून एक अधिकारशाही, फक्त आपलीच हुकुमशाही टिकली पाहिजे असं सत्र सुरू केलं. आणि भ्रष्टाचार हा प्रचंड देशामध्ये वाढला. म्हणजे भ्रष्टाचार काय कमी झाला नाही. हे सगळं केलं म्हणून नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार कमी झाला असं नाही, उलटा भ्रष्टाचार प्रचंड वाढला आणि हे मंत्री संत्री गबरगंड झाले. अक्षरशः राम मंदिराची सुद्धा लूट केली गेली. राम मंदिराची जवळपास 10-12 हजार कोटींची लूट राम मंदिराची या भाजपवाल्यांनी केली. आणि हे सगळं कमी की काय म्हणून अजून वरनं पेपर लीक केले. म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्याच फोडल्या. नीटच्या असतील, CBSEच्या असतील, बोर्डाच्या असतील, सगळ्या म्हणजे 89 वेळा प्रश्नपत्रिका फोडल्या गेल्या. आणि या प्रश्नपत्रिका फोडल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप झाला. परत परीक्षा, परत पेपर फुट, परत परीक्षा, परत पेपर फुटायचा. या सगळ्यामुळं विद्यार्थ्यांचा अक्षरशः संताप झाला, उद्रेक झाला आणि तेच विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरले आणि न्याय मागतायत की नरेंद्र मोदी तुम्ही धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्या. जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्या, म्हणजे त्यांना कळेल दुसऱ्या येणाऱ्याला की बाबा आपण जर चुकीचं काय केलं तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल असं कळेल. म्हणून त्याचा राजीनामा मागण्यासाठी लोक रस्त्यावरती उतरली. मात्र अद्याप तरी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. आता या उलट असं झालं की बघा, CJPचं आंदोलन पाठीमागे एकदा झालं, त्यानंतर त्यांनी 6 तारखेपासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण सुरू केलं. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली अभिजित दिपके जे CJPचं फाउंडर आहे त्यांनी सोनम वांगचुक उपोषणाला बसले आणि तिथं आंदोलन सुरू केलं. मात्र 2 दिवसापूर्वी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेऊन ऍडमिट केलं. आता दवाखान्यामध्ये नेऊन ऍडमिट करण्याची आवश्यकता नव्हती. धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं. मात्र असं झालं नाही. त्या उलट त्या सोनम वांगचुकला दवाखान्यात जबरदस्तीनं नेऊन ऍडमिट केलं. तिथं विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, मारहाण केली. अभिजित दिपकेला मारहाण केली. अभिजित दिपकेला अज्ञातस्थळी पळवून नेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी, शिव्या घातल्या तिथं. हे वातावरण देशभर पसरलं आणि प्रचंड वातावरण तयार झालं देशामध्ये. आता जे मुख्य मीडिया आहे, या मुख्य मीडिया दलाल मीडिया झालेले आहेत, गोदी मीडिया झालेले आहेत. दलाल मीडिया आता एकही व्हिडिओ दाखवत नाही. दलाल मीडिया फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींचं दाखवतंय. आज रोजी अशी परिस्थिती झाली की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब हे जे चॅनल्स आहेत छोटे छोटे पत्रकार, हे सगळं आज रोजी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्याच्यावरती फक्त आणि फक्त CJPची चर्चा म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आणि या आंदोलनाची चर्चा जोर धरलेली आहे. आता 20 तारखेला संसदेला घेरावा घालण्याचं आंदोलन सुरू झालंय आणि या आंदोलनामध्ये सरकारनं काय केलं तर त्याच अगोदर बघा सरकारची भूमिका काय आहे आणि विद्यार्थ्यांची भूमिका काय हे सुद्धा आपण बघू. त्या अगोदर आपण काय व्हिडिओज बघू की दिल्लीच्या जंतर मंतरवरती येणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, येणाऱ्या लोकांचं काय, चित्रपट अभिनेता असेल, अनेक लोक दिल्लीच्या जंतर मंतरवरती उतरायला लागलेले आहेत, यायला लागलेले आहेत, हे आपण बघू शकता. जो है आप यहाँ देख सकते हो मेट्रो स्टेशन के नीचे आ चुका है. लोग जो है सड़कों पर उतर गए हैं और किस तरीके से पूरा चक्का जाम कर दिया है. सामने आप ये बसें देख रहे हैं, पूरा जाम कर दिया और लगातार दिल्ली पुलिस हाय हाय के नारे लग रहे हैं. इधर आप देख सकते हैं कि किस तरीके से यहाँ
और उन्हीं के सामने बघा. लगातार इंसाफ की मांग करते हे हुए दिल्ली पुलिस हाय आंदोलन आता हे पुण्यामधलं सुद्धा बालगंधर्व चौकात बघा, पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे बालगंधर्व. म्हणजे देशाच्या कानोकोपऱ्यात 20 तारखेला जे आंदोलन सांगितलं होतं, देशाच्या कानोकोपऱ्यात आंदोलन सुरू झालंय आणि ह्या आंदोलनानं भाजपला धडकी भरली, भारतीय जनता पक्षाला धडकी भरली आणि नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळच गायब होतंय का काय अशी परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे. बघा तुम्हाला दाखवतो. बघा आता हे मीडियाला सगळ्यात ताणून लावलं. परत तुम्हाला जे विद्यार्थी येत आहेत, स्टुडंट येत आहेत, आता कलाकार प्रकाश राज, भारतीय जनता पक्षाचा झेंडा फाडून टाकला लोकांनी. तिथं कोणतरी झेंडा घेऊन आलं होतं भाजपचा, त्यांना ताणून लावलं आणि भाजपचा अक्षरशः झेंडा फाडून टाकला, जाळून टाकला. विद्यार्थ्यांचा किती संताप आहे बघा भाजप बद्दल निर्माण झालाय. बघा झेंडा फाडायची चढाओढ लागली, भाजपचा झेंडा सगळा फाडून तोडून फेकून दिला. बघा हे भाजपच्या झेंड्याची अवस्था आहे. तर तुम्हाला बघा इतके हे मुंबई मधलं उद्धव ठाकरेंचं आंदोलन. केले गेले होते, काय लिहिलं होतं त्याच्यावर, मैं अण्णा हो, आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हो, मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. बघा अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत नाही, असणार नाही, कदापि नाही. हे मुंबई मधलं आंदोलन आहे उद्धव ठाकरेंचं. म्हणजे आजपासून सुरू करा मी देशभक्त. देशभर हे आंदोलन सुरू आहेत. उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवते. बघा हे मुंबई मधलं उद्धव ठाकरेंचं हे आहे. बघा आता हे चलो संसद रात्री 1:30 वाजता 2 वाजता हे सगळं सुरू झालेलं आहे. रात्रभर हे आंदोलन सुरू झाले. रात्रभर लोक येतात दिल्लीला. अक्षरशः दिल्ली जाम झाली, दिल्ली पॅक झाली. दिल्लीमध्ये लोकांची संख्या भरमसाठ अशी वाढली. बघा आता लोकांनी धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा नाही तर नरेंद्र मोदींचाच राजीनामा मागितलेला आहे. आता बघा नरेंद्र मोदींना जोडे मारो आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन देशभर हिंसक होऊ नये ह्याचीच खबरदारी लोकांनी घेतली पाहिजे. अक्षरशः उद्रेक, जाळपोळ, जोरदार असं सुरू आहे आणि भारतीय जनता पक्षाचा नेता एकही आज घराच्या बाहेर पडणार नाही. का तर लोकांचा जो उद्रेक झालेला आहे. बघा 250 ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जंतर मंतरवर पोहोचले. 250 ट्रैक्टर आ लेंगे आज ही भाई, दिल्ली सुबह 5 बजे पहुंच लेंगे यहाँ. समझ रहे भाई साहब, किसान से खाली 250 ट्रैक्टर है. किसान भी बहुत बड़ी संख्या में यहाँ पहुंचने वाले. भाई ने कहते 250 ट्रैक्टर लेकर आज यहाँ पहुंचेंगे. होते रहेगा, हर हालत में होते रहेगा. मोदी को इस्तीफा देना ही होगा भैया. मोदी के इस्तीफे की बात करते हैं, धर्मेंद्र प्रधान को भी देना होगा, मोदी को भी देना होगा. बघा आता ही परिस्थिती सुरू झाली. म्हणजे मोदीचा तर राजीनामा, आता धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा मागत होती लोक. आता धर्मेंद्र प्रसाद नाही, आता नरेंद्र मोदींचाच राजीनामा मागायला लागले. बघा रात्री 2:30 वाजताची वेळ आहे दिल्ली जंतर मंतरवर. बघा किती भयानक परिस्थिती झालेली आहे भाजपच्या विरोधात. जे लोकांना वाटत होतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोक नाहीत, नरेंद्र मोदींना देव मानतात लोक, आज ह्या देवाची अवस्था काय केली लोक. बघा नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक बाहेर पडणार नाहीत, लोक मारहाण करतील म्हणून. बघा किती लोक उभे राहिले. ही परिस्थिती झालेली आहे देशभर सगळे. बघा
ही परिस्थिती देशभर झालेली आहे आता. आज देशात अशी परिस्थिती कधीही झालेली नव्हती. एवढी वाईट परिस्थिती कधीही उद्भवलेली नव्हती. बघा हे कलाकार सुद्धा सामील झालेले आहेत. प्रकाश राज, साऊथचा ऍक्टर प्रकाश राज, हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. बघा सगळी लोक आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत. जोरदार अशी आंदोलन देशभर सुरू झालेले आहेत. त्यात दिल्ली सगळी जाम झालेली आहे, पॅक झालेली आहे. दिल्ली जंतर मंतर सगळं जाम झालेलं आहे. बघा कलाकार, ऍक्टर, खेळाडू, क्रिकेटर सगळे लोक हळूहळू 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 आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागले आहेत. बघा बटन तो देश की भूल है, गलती हमारी है, हम लोगों की गलती है, मोदी की गलती नहीं है. हम इतने अंधे हो गए थे मोदी के कहने पे कि पूरा देश बर्बाद कर रहा उधर ही दूसरे. हम भक्त मत बनो, देशभक्त बनो. जब ये एग्जाम चोरी कर सकते हैं तो इलेक्शन क्या चीज है इनके लिए? ये सिर्फ और सिर्फ इस देश की तानाशाही, जो वो सोचते हैं कि हम कुछ भी करेंगे पर जनता हमारे लिए कुछ नहीं करेगी, स्ट्रीट बड़ा। नहीं आएगी. पर हर एक व्यक्ति पर करप्शन है. सिर्फ एक अकेला धर्मेंद्र प्रधान नहीं है इसमें. हमारी हमारी ये डिमांड भी है कि हमें मोदी जी का भी इस्तीफा चाहिए. आज धर्मेंद्र प्रधान का हमको इस्तीफा मिल जाएगा, मोदी जी कल को दूसरा धर्मेंद्र प्रधान बिठा देंगे. हम ऐसा नहीं होने देंगे. हमें मोदी जी का भी इस्तीफा चाहिए, क्योंकि मोदी जी को जवाब देना पड़ेगा. बड़ा। बच्चों का जिन्होंने फांसी लगा ली, जिन्होंने सुसाइड कर लिया, मोदी जी को जवाब देना पड़ेगा. उन बच्चों को जवाब देना पड़ेगा, उनके घर वालों को जवाब देना पड़ेगा. जहाँ जहाँ वो रहते थे उस ही अवस्था आज देशामध्ये झाली. रात्री बघा 2 वाजताचा व्हिडिओ आहे रात्रीचा. ही अवस्था झालेली आहे देशात, दिल्ली जंतर मंतर. तर बघा मित्रांनो, प्रचंड संख्येनं लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. प्रचंड संख्येनं लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि नरेंद्र मोदींचा राजीनामा येणं साहजिकच आहे. आता नरेंद्र मोदी असेल, धर्मेंद्र प्रसाद, भारतीय जनता पक्षाचा एकही नेता आज रस्त्यावरती उतरणार नाही. कारण की लोक प्रचंड चिडलेले आहेत. आपल्याला कुठंच कार्यक्रम दिसणार नाही भाजपचा. दिसला की लोक वेगळ्या वळणावरती जातील. आता शासनाने सुद्धा काय भूमिका घेतली दिल्लीमध्ये बघा. अधिकृत भूमिका कडकपणे, कायदा सुव्यवस्था, आंदोलनाला परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली नाही, की निषेध मोर्चासाठी कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही. त्याचबरोबर सेक्शन 163 BNSS लागू केलेला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजच सुरू होणार आहे आणि न्यू दिल्ली जिल्ह्यात मनाई आदेश आहे. 5 पेक्षा अधिक लोकांचा मोर्चा बेकायदेशीर ठरवला जाईल. संसदेकडे जाणारा मार्च रोखला जाईल. कोणताही संसदेकडे कोणीही जाण्याचा प्रयत्न केला सुरक्षा आणि ट्रॅफिक कारणांमुळे थांबवला जाईल, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु 7-8 लाख लोकांची ही जी गर्दी पाहता हे सगळं फेल जाणार आहे दिल्लीचं. म्हणजे लोक त्या संसदेवरतीच जाणार आहेत. आता आंदोलकांची मागणी काय की नेट पेपर लीक झालाय, त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रसादांनी राजीनामा द्यावा. तर आता डायरेक्ट नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी या लोकांनी केलेली आहे. परीक्षा सुधारल्या पाहिजे तर असं म्हटलेलं आहे. आता राजकीय प्रतिसाद सुद्धा मनीष सिसोदिया असेल, मोहित्री असेल, वृंदा खरात असेल, फारुख अब्दुल्ला, शबाना आझमी, प्रकाश राज, अरविंद केजरीवाल अशी अनेक बडी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आणि सध्या नरेंद्र मोदी सरकारनं सांगितलेलं आहे की कायदा कोणीही हातात घेऊ नये. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही. दिल्लीत 10-12 लाख लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. दिल्लीचा सगळा रस्ता पॅक झालेला आहे. दिल्लीचं चौक सगळा पॅक झालेला आहे. लोक रेल्वेनं मिळेल त्या वाहनानं दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलनाची भूमिका लोकांनी घेतलेली आहे आणि सगळी दिल्ली जाम करून टाकलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींमुळे बघा नरेंद्र मोदी सरकारची मात्र पंचायत झालेली आहे. नरेंद्र मोदी सरकार, अख्खं मंत्रिमंडळ आपल्याला संसदेच्या भवनात दिसणार नाही. किती जरी चोख बंदोबस्त लावला तरी ह्या 7-8 लाख लोकांच्या पुढं पोलीस सुद्धा काय करणार नाही. पोलीस म्हणणार, त्यांना बी कळते की बाबा आपल्या बी विद्यार्थ्यांचा, आपल्या बी मुलाबाळांचं भवितव्य आहे. हे भाजप भ्रष्टाचारीच आहे. सगळे जे झालंय ते चुकीचंच झालंय असं पोलिसांना सुद्धा वाटतंय. मात्र चुकीचं जरी वाटत असलं तरी नोकरीसाठी ते हे सगळं करत आहेत. परंतु दिल्लीच्या जंतर मंतरवर नव्हे तर अख्खी दिल्लीच
सगळे जाम करून टाकले. बस बंद आहेत, रेल्वे बंद आहे, सगळं बंद आहे दिल्लीमध्ये. आणि जे सांगितलं जात होतं की सगळं सुरळीत होईल, असं होईल गोदी मीडियाकडनं, मात्र असं काहीही झालेलं नाही. सगळं जाम झालेलं आहे वातावरण सध्या आता दिल्लीचं. आणि भाजपचा एकही नेता देशात तर आपल्याला कुठं बाहेर कार्यक्रमात जाताना दिसणार नाही. मात्र हेही तितकंच खरं आहे की नरेंद्र मोदी सत्तेत राहतेत का जातेत, नरेंद्र मोदींनाच राजीनामा द्यावा लागतोय, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौ, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.